संघाचा कर्णधार आपण त्वरित मंचावरती या। शेवटची मॅच ती देखील असेल 3 ओव्हरची। अभिनंदन। शुभम नाईक अभिनंदन। चला टॉस इथे होईल। लास्ट मॅच 2 संघ अगोदर क्वालिफाय झालेत। अर्थातच वेताळदेव चांबारली, काल बेलपाडा आणि आज पाहूया कोणता असेल। टाकेगाव की मात्र नवीन शेवा। टॉस जिंकला तो नवीन शेवाने आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित सुपूर्द करतील। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली। आमचे स्कोरर मित्र प्रणव, पीटीसीची टीम आणि माझे दोन्ही समालोचक मित्र अर्थातच दीपक सर आणि त्याचबरोबर अमित पाजी हे मात्र पुढच्या सामन्यासाठी जोडले जातील। त्यांचेही आभार, आयोजकांचे आभार आणि मी मात्र रजा घेतो। खूप खूप धन्यवाद। शुक्रिया समीर सोमने सर। सभी का हार्दिक स्वागत आज के दिन की अंतिम मैच। और टॉस जीतकर नवीन सेवा टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया और गेंदबाजी करने के लिए टाकीगांव टीम को न्योता दिया। तर करूया स्वागत आजच्या दिवसामध्ये कर्जतचा हा जबरदस्त सुमधुर आवाज समीरजी सोमने सर। आत्ताच ज्यांनी रतनबुवा ट्रॉफीमध्ये आपल्या अमोघ वाणीनं सर्वांची मनं जिंकली ते समीरजी सोमने यांचा यतोची सन्मान, मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन तिथे सन्मानित करण्यात येते। प्रभूजी कडू साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार। धन्यवाद सोमने सर, आपण इथे येऊन आपल्या अमोघ वाणीनं सर्वांची मनं जिंकलीत त्याबद्दल आपलंही आम्ही मनापासून एकदा पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आपला प्रवास सुखकारक हो हीच इच्छा। नाही हाँ, आखिरी मैच है। अजय भाई ने मेरे पास शेयर लाए थे। हम कॉपी करने वाले आदमी नहीं है, जो कुछ ऑन द स्पॉट। हाँ, अजय भाई ने कॉपी की थी पीछे से। आखिरी मैच, दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए गुड्डू भोईर और उनके साथीदार जतीन मात्रे 45 रनों की धुआंधार पारी खेली थी। उन्होंने खारकोपर के खिलाफ अकेले ने दमखम के तौर के ऊपर मैच को जीताया था, लेकिन वो गेंदबाज भी उन्होंने शानदार गेंदबाजी की थी। तो चलते मैदान के अंदर गेंदबाज ओमकार नाइक, देखिए भाविस्कर साहब का खड़ा रहने का स्टैमिना, वाह। पहली गेंद गुड्डू के लिए और पहली गेंद इस बार देखा जाए तो लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात, एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ टीम का खाता ओपन हो चुका है।
और इस बीच हम देख सकते हैं तो टीम का भी खाता ओपन स्कोर 1। दया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। सुबह हो गई है। चलो चक्री वाले तुम्हारा भी अंतिम मैच। शट अप लेन, ये छड़न है, ये सुबह का गुड मॉर्निंग छक्का। छह के साथ स्कोर पहुंचा है 7 यानी के 7 के घर में। जतीन मात्रे अब फुल टॉस, ये कवर ब्रदर, तूने एक वीडियो सुनी इंस्टाग्राम के ऊपर, ए ब्रदर कवर चाललास, कवर में मिस्टेक मत कर। हाँ, स्कोर पहुंचा है 7। नेक्स्ट बॉल ओमकार नाइक की, ये उड़ाया, ये कवर के ऊपर से बेहतरीन कवर ड्राइव और गेंद तंदनाती हुई 4 रन डीजे। मौजूद है एक बेहतरीन भाजपा के टूर्नामेंट के आयोजक है और उनका भी मंडप डेकोरेशन है। मयूर भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत। तो स्कोर पहुंचा है 11 के घर में 11 बगैर नुकसान। इस बार जतीन मात्र लय में आए बायात के कप्पू प्लेयर। इस ओवर की 2 गेंदें शेष है। आखिरी 2 गेंदें शेष। राइट आर्म राउंड विकेट, स्ट्रेट ड्राइव और चली ब्लैक स्किन के ऊपर गेंद पप्पी लेने के लिए 4 रन ठोकम ठोक। चेतन भाई शाल बील शरीर के ऊपर डाल के ऐसा लग रहा है इलेक्शन का टिकट जीत के आया। परफेक्ट काम। स्कोर 15 स्कोर। पहले ओवर में है कड़क काम। ये देखिए अच्छी बॉल, खूबसूरत डिलीवरी, घुमाने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद एसपीसीसी नवीन सेवा टीम का स्कोर है 15 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 12 गेंदों का खेल अभी तक शेष। मेयर साहब देख रहे हैं। मेयर साहब ये स्टैमिना भाविस्कर साहब का कैसा आता है? अभी तो उन्होंने लगातार 3 मैचेस किए। हाँ बॉस, रनौत साहब उन्हें कुछ गोली दे रहा है 100%। यही ताकत आ रही। 15 स्कोर। ये उड़ाया, खेली खेली चंपा, खुश हुई रंभा, देखो पहले लंबा छक्के मारा, खंबा ठोक दीजिए। बॉल दीजिए मैदान के अंदर। प्रमोद भाई ने अपना खजीना निकाला है जेब से, लेकिन बल्लेबाजों के लिए इनाम नहीं है। वो देख रहे नियोजन, कल बहुत इंपॉर्टेंट बात है। किधर जा रहे? चक्री पे मत जाओ। नहीं, चक्री वाले तुम्हारा भी लास्ट गेम है, अंतिम मैच। 21 स्कोर। कल आखिरी दिन है। कल हर्ष सम्राट दशरथ पाटिल साहब दीपक पाटिल के साथ
एक बार स्टेज से उतर जाएंगे ढूंढना पड़ता है कहाँ गए। दूसरे रिवाल जी मात्रे और चौथे कमेंटर मामा है यहाँ। बिल्कुल मामा, हाल क्या है? सिंगदाना अच्छी मेहनत करते हैं। क्या गाना बोल रहे हैं? एक शब्द कोई ऐसा है क्या जो बोलो? मामा देखिए दाढ़ी बीड़ी मुच्छी बिछी निकल कर टकाटक 21 स्कोर बगैर नुकसान पे गुड्डू भाई 7 पे खेल रहे, और हम देख सकते हैं तो इस बार देखा जाए 14 पे खेल रहे जतीन मात्रे। ये बॉल अच्छी थी स्वप्निल खार पाटिल की, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति। आखिरी 4 बॉल शेष इस ओवर की। दूसरा ओवर जारी है। गुड्डू बॉय गुड्डू भोईर सामने है। 21 स्कोर। यह शॉट अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है। बॉल की जीत, फील्डर क्या, गेंद बाउंड्री पार, 4 रन। तो स्कोर पहुंचा है 25-25। आखिरी 3 बॉल। कदमों का बेहतरीन प्रयोग, हवाई यात्रा पे गेंद चली गई है, लट मारा है, लट, 6 रन। अंदर कर्दन काल बन रहा है गेंदबाजों का। 6 के साथ स्कोर 31-31। खुद पहुंचे 17 पे। ये इस बार देखा जाए थोड़ी गेंद बल्ले पे लेट आ गई, सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, और स्कोर आगे जा चुका है 32-32। इस ओवर की आखिरी गेंद शेष है। नवीन सेना सेवा बनाम टाके गांव के बीच आज के रात का अंतिम मुकाबला है। हम देख सकते हैं तो इस बार गुड्डू और जतिन की शानदार पार्टनरशिप बन चुकी है। दाया बाया कॉम्बिनेशन है और शॉट अच्छा है लेकिन एक्स्ट्रा कर के बाद खिलाड़ी मौजूद है। इस बार गेंद को पकड़ेंगे, फेंकेंगे। ओवर की समाप्ति जतिन के पास होगी। स्ट्राइक। इस ओवर में लगभग देखा जाए मेरे हिसाब से 18 रन आ चुके हैं। पहले ओवर में ओमकार के आए थे 15। आखिरी 6 गेंदे शेष। कोई हानि नहीं, कोई नुकसान नहीं है एसपीसीसी नवीन सेवा टीम का, लेकिन इस बार 33 रन बन चुके बिना कोई विकेट के नुकसान पे। अंतिम ओवर शेष। स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, यहां ना हमारी का ओवर है। ये लास्ट ओवर, इसमें ब्लास्ट करने का टाइम है। अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है सामने। स्ट्रोक एक सिंगल जरूर मिलेगा। गुड फील्डिंग। और एक सिंगल के साथ स्कोर 34। आखिरी 5 गेंदे शेष। अजय भाई व्हाट्सएप के ऊपर किसी को मैसेज भेज रहा है। इतने रात में तो क्या, रात में लोग जागते हैं, दिन में सोने का कह रहे। बराबर देख, उसको अंदाजा है। ये लोप, ये चली बहिष्कार। रन आए 6।
स्कोर 40। गुड्डू गुड्डू कदमों का बेहतरीन प्रयोग, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए जा रहे, रनआउट का मौका, या अंपायर आउट, बल्लेबाज जतीन। पहला विकेट गिरता हुआ, टीम का स्कोर 41, लॉस ऑफ 1 विकेट। जतीन मात्र अपने टीम के लिए मेरे हिसाब से 16 रनों का योगदान देके रनआउट हो चुके, लेकिन आखिरी इस ओवर की मेरे हिसाब से 3 गेंदें शेष दीजिए। नीतीश वोईर मैदान के अंदर, वन डाउन बैट्समैन। फरवरी महीना चल रहा है, एक होली का गाना लगाओ। 41। सामना करेंगे गुड्डू वोईर, एक खूंखार बल्लेबाज। इस बार याद देगा, गैप में गेंद है, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, एक रनआउट का मौका और ये 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड्डू के माध्यम से 2 रन मिले गुड्डू को। स्कोर पहुंचा है 43-43। आखिरी 2 गेंदें शेष है। इस 2 गेंदों के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे शिवम नाइक। कोटे का पहला पारी का आखिरी ओवर है, टाकीगांव बनाम नवीन सेवा के बीच मुकाबला। ये उड़ाया, ये गई ऊंचाई का छक्का, लंबाई का अट्टा, ठोक लीजिए। दीजिए। 10 गेंदों में 33 रनों की उम्दा पारी गुड्डू वोईर। ये रसायन, ये मिसाइल नवीन सेवा की मैदान के अंदर है। इसे तुरुफ का एक्का कहते हैं। 1 मैन आर्मी देखिए, हाथ में बल्ला नहीं, भीम का गदा है। आखिरी गेंद शेष, 49 स्कोर। ये उड़ाया, ये जाएगी हवाई यात्रा, सामने स्ट्रोक, तीर के जैसे थप्पड़ मारी। के इस ओवर में 22 आई। टोटल स्कोर देखा जाए तो रन बन चुके 55। जीतने के लिए टाकीगांव टीम को 18 बॉल में 56 चाहिए। गुड्डू वोईर की खूंखार बल्लेबाजी, नॉट आउट, अपनी टीम के लिए उन्होंने योगदान दिया। मेरे हिसाब से कितने रन इकट्ठा किए? 39-39। जबरदस्त कड़क बल्लेबाजी, पूरी तरह से 2 मैचेस में उसका योगदान टीम के लिए काफी खतरनाक। पहले मैच में 45, इस मैच में 39। टोटल रन बन चुके गुड्डू वोईर के 84, यानी कि 84। पहले मैच में 22, तो मेरे हिसाब से रन कितने बने? 106 रन। अकेले ने एक बार देखा, जलवा दिखाया है। बॉडी से पतला है, शॉट गर्मा गर्म है और परफेक्ट बेमिसाल टाइमिंग। पानी दीजिए। अरे प्रमोद भाई, ये डीजे वाला क्या कह रहे थे? आधे रास्ते में कौन छोड़ के जाएगा? तो चलिए, इस बार जीतने के लिए 56 चाहिए 18 गेंदों में। टाकीगांव आपके पास हिम्मत है, दिखाओ जलवा, ऐसा करो ठोकम ठोक, सामने वाले को भी पसीना फोड़ दो। लेकिन सुनिए दीपक सर, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी,
इस बार इस स्वर्गीय नीलेश कडू और स्वर्गीय महेश गलत सेलगल स्मृति ट्रॉफी 2024 जावड़े में हमें कमेंट्री करने का मौका दिया। हम हमारे इस बार देखा जाए या चेतन जी, हमारे लगभग देखा जाए तो अजय जी, हमारे प्रसाद जी, पंकज भाई, इन सभी का मैं नीलेश भाई इनका शुक्रगुजार हूं। आपके समर्थन के लिए मैं धन्यवाद देता हूं। ऐसा ही प्यार रखिए। चलिए 56 का पीछा करने में बल्लेबाजी कैसी देखना पड़ेगा। आइए यस। तर सन्माननीय शैलेश ठाकूर साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सेवा संघ जिंकला तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस सेवा संघाला भेटेल। बघूया कशा प्रकारे रणनीती असेल। ऐकूया आपण पुन्हा एकदा दीपकजी पाटील सर यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। धन्यवाद। तर सन्माननीय शैलेश भोईर साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जो या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेईल तर शैलेश भोईर यांच्या वतीने 1000 रुपये पहिला छक्का। पहिलाच बॉलवर मात्र षटकारानं चोख प्रत्युत्तर दिलंय ते एसबीसीसी नवीन सेवा संघाला। निहाल नाईक आज जबरदस्त फॉर्म मध्ये दिसला। खेळाडू 56 करायचे थोडंसं महागड असं टार्गेट 18.67 ची सरासरीनं मात्र जावं लागेल, परंतु ही एकच मॅच आहे। हे चांगले 15 मिनिटं जे आहेत हे चांगलं क्रिकेट खेळायचं आहे टाकीगाव टीमला। चांगला बॉल होता यावेळेस मात्र अगदी फसवलं होतं। चेंडू टप्पा पाडल्यानंतर वळला बाहेरच्या बाजूला। इकडे स्टंपिंगचा सुद्धा थोडासा हाफ चान्स होता त्या ठिकाणी। डॉट निर्धाव चेंडूची सांगता। काय बॅटिंग केली आज संपूर्ण रात्रीमध्ये मात्र गुड्डू भोईरचे षटकार याची चर्चा मात्र संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले। दूरवर मात्र षटकार मारलेत या फलंदाजानं। बॅकफुटला जाऊन खरं तर पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल पहा उसळला होता थोडासा, त्यामुळं पूल करता आलेला नाहीये या ठिकाणी निहाल नाईकला। षटकारानं सुरुवात जरूर केली परंतु तदनंतर मात्र अनुज गरतनं 2 चेंडू असे टाकलेत पुनरागमन करणारे। डॉट बॉल। यावेळेस मात्र फटका कनेक्ट झाला। स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार। रन्स मिळतील आय थिंक 4।
16 धावा धावफलकावर आहेत. 16 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत निहाल नाईकच्या बॅटमधून 18.67 ची सरासरी आहे, म्हणजेच 19 धावा प्रत्येक षटकामध्ये जवळपास काढायच्या आहेत. 16 धावा तर आल्यात. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यामुळे इकडे मात्र एखादी बाउंड्री 20 कडे नेऊ शकेल. निदान चौकार जर आला तर सरासरी मात्र राखता येईल ती निहाल नाईकला. परंतु प्रयत्न मात्र चांगला केलाय आणि प्रयत्न मात्र कसोशीनं असतील, तुमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील तर यशाला पर्याय नाहीये. त्यामुळं संघर्षरत राहावं लागेल. स्ट्रगल आहे या मॅचमध्ये फार मोठा टाकेगाव संघाला, परंतु लढावं लागेल. निहाल नाईक स्वप्नील खारपाटील मध्ये ती क्षमता जरूर आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर 16 धावा. 2 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत आणि 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान केला जाईल आज, ज्यांचा आवाज संपूर्ण रात्रभर आपल्याला ऐकायला मिळाला. हिंदी भाषेमधील पहाडी समालोचक अमितजी म्हात्रे चोहे पेण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विजय शेटकर त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते अमित म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. लोकप्रिय समालोचक आहेत आणि फुल धमाल मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. अमितजी म्हात्रे आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जवळ दुसऱ्या षटकाकडे गोलंदाजी मार्कवर योगेश घरत सज्ज झालाय. 16 धाबा पहिल्या षटकामध्ये अनुजच्या आल्यात. योगेश पहिला बॉल घेऊन. खारपाटील ठोकतोय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलंय. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय षटकार. योगेश घरतचं भव्य स्वागत केलंय स्वप्नील खारपाटीलच्या या षटकारांना. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे येतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. उद्याच्या रात्री पहिली मॅच असेल. शेलघर साहिल भगत या ठिकाणी आहेत. शेलघर संघ 6:30 वाजता रिपोर्ट करा आपण. आणि कळंबुसरे पाहत असतील सामना. 6:30 वाजता तुम्हाला मैदानावर पोहोचायचं आहे. इकडे मात्र संधी चांगली होती, पाहूया. आणि अगदी एका हातामध्ये अगदी गुड रनिंग कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी जतीनकडून. बराच धावला आणि समोर असं वाटत होतं चेंडू खाली पडतोय की काय, तोपर्यंत मात्र त्यानं आपला एक हात पुढे केला आणि चांगला झेल त्या ठिकाणी. तर उद्याच्या रात्री पहिली मॅच असेल शेलघर विरुद्ध कळंबुसरे. बरोबर 6:30 वाजता उद्या सामने चालू होतील, याची नोंद घ्या, कारण उद्या मोठा शेड्यूल आहे. 10 लॉट्स, 9 सामने, 2 सेमीफायनल, 1 फायनल, 12 सामने कव्हर करायचे आहेत. सोडून दिलाय हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. त्यामुळं शेलघर संघ आपण वेळेमध्ये पोहोचा. कळंबुसरे संघ जर कोणी सामना पाहत असाल या रात्रीमध्ये तर कळंबुसरे संघ वेळेमध्ये तुम्ही या. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. मिडॉनला संधी. या सिरीज झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. टाकेगाव संघाचा हा झटका दुसरा सर्वेश नाईकच्या स्वरूपामध्ये. बिनमालकीच्या
पोहोचलाय. दमदार फटका, षटकार. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, 33 धाबा धावफलकावर. सुरुवातीला नवीन शेबा संघ जेव्हा बॅटिंग करत होता पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा 33 धाबा झाल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 22 खाल्ल्या होत्या शुभम नाईकनं आणि त्याच धाबा इकडे वसूल कराव्या लागतील आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये. शेवटचं षटक, षटक क्रमांक 3, गोलंदाजी मार्कवर येतोय आदित्य घरत आणि या ओव्हरमध्ये टाकीगाव संघाला विजयासाठी हव्या आहेत त्या तब्बल 23 धाबा. 23 रिक्वायर्ड. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. इकडे मात्र संघर्ष जरूर मोठा आहे, परंतु हा संघर्ष मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवला जाऊ शकतो. इतिहास घडवावा लागेल टाकीगाव संघाला. या जर 23 धाबा झाल्यात तर मात्र एक ट्रॉफी निश्चित आहे. इकडे फटका थोडासा मिसटायमिंग झालाय, बडॉफला पडलाय चेंडू. पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला. तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण. 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. निहाल नाईक आणि स्मिथ नाईक सामना जिवंत ठेवला अजूनपर्यंत त्यांच्या फटकेबाजीनं. शैलेशजी भोईर शाखा प्रमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी 1000. परंतु यावेळेस मात्र पूल केलाय, स्ट्रॉंग पूल पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय, बॉल जाईल सीमा पार. उत्तुंग असा फटका, षटकार. 4 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. आता 56 ही कमी पडतील की काय, अशीच फटकेबाजी मात्र सुरू राहिले टाकीगाव संघाकडून. घाम तर फुटलाय. एसपीसीसी नवीन शेबा संघाला सुद्धा ही लढाई सोपी राहिलेली नाहीये आणि ज्या पद्धतीने मात्र निहाल नाईक फटकेबाजी करतोय आणि सारं काही पाहिलं तर क्रिकेटमध्ये काही घडू शकतो या सिच्युएशनला. हे शेवटचे 4 चेंडू फार महत्वाचे. टाकीगाव की नवीन शेबा. इथे थांबवलं होतं थोडस, पाहूया पंच तेच सांगत असं. डेड बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 15 धाबांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड. 2 षटकार. 2 षटकार मात्र या मॅच मध्ये टाकीगाव संघाच्या बाजूने विजय पारड्यामध्ये टाकू शकतील. 4 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे टाकीगाव संघाला. चित्त थरारक लढत आजच्या रात्रीमधील 9वा सामना आहे. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय, स्लॅश केलं होतं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. आवाज ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. दशरथ पाटील सर. 3 चेंडू आणि 11 धाबांची गरज आहे. 11 नीडेड नाव. एक चांगला चेंडू टाकायचा आहे ते मात्र आदित्य घरतला, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केलं निहाल नाईकनं, अनस्टॉपेबल निहाल. सुपर्ब नॉक. टाकीगाव संघासाठी लढतोय मात्र एकटाच. मी एकटाच मात्र काफी आहे हे सांगत असताना ओ यावेळेस हुक केलाय आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अडकलाय. जेल टिपलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल. शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेटला नवीन शेबाना निर्णायक क्षणाला मात्र सलामीवीर निहाल नाईकला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो आदित्य घरत आणि या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये जाईल तो नवीन शेबा. शेवटचे 2 चेंडू, 11 धाबांची आवश्यकता.
10 बॉलमध्ये 28 धावांचा विस्फोटक खेळ साकारला. निहाल नाईकनं काय बॅटिंग केलंय, सुपर बॅटिंग. सोपं नाहीये. 3 ओव्हर्समध्ये 56चं टार्गेट आहे आणि ते सुद्धा जवळजवळ कोडं सोडवत आणलं होतं. परंतु 2 बॉल 11 धाबा अजूनही समीकरण जुळू शकतात. परंतु त्यासाठी मात्र नवीन येणारा फलंदाज रोहित नाईकला या बॉलवर षटकार ठोकावाच लागेल. महत्वाचा चेंडू हुक केलाय, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता हा येतोय षटकार. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर चित्त थरारकले लढत पाहायला मिळते. टाकीगाव की नवीन शेवा. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जोर लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूवरचा थरार. शुभम नाईकला शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले होते. शुभम नाईक विसरला नसेल आणि तेच मात्र वसूल करायचे आहेत. टाकीगाव संघाला काय मॅच रंगते. कम्मालीचा क्वार्टर फायनलचा सामना. इथून मात्र सरळ सेमीफायनलचं तिकीट. 1 ट्रॉफी निश्चित आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर मात्र नवीन शेवा जिंकेल, याची सुद्धा नोंद घ्या टाकीगाव संघ. लास्ट बॉल. एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा बॉल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा अतिरिक्त रन आणि एकेरी धाब्याच्या बरोबरीनं आता मात्र 1 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. बिंदास एन्जॉयमेंट करू शकता तुम्ही. शेवटचा बॉल आहे. कोणताही संघ समर्थका बिंदासपणे तुम्ही मैदानामध्ये जाऊ शकता. खुल्याम 1 चेंडू आणि 4 धाबा. म्हणजे ज्या ठिकाणी षटकाराची गरज होती आता मात्र चौकार सुद्धा चालणार आहे. तो टाकीगाव संघाला गॅप मध्ये प्लेस करायचं आहे. रोहित नाईक ऑन स्ट्राईक. आदित्य घरत गोलंदाजी मार्कवर. भवितव्य मात्र टांगणीवर लागलंय. 1 चेंडू 4. टेकन. शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन शेवा. अभिनंदन अभिनंदन नवीन शेवा टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. 1 ट्रॉफी जावळी नाईट स्पर्धेची मात्र आज निश्चित केले ती शेवा संघानं. अभिनंदन. हार्ड लक टाकीगाव. खूप मोठा संघर्ष केलात तुम्ही. 56 धावांसाठी मात्र संघर्ष